नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं घेतलेल्या आहेत मस्त अशा कवळ्या लसलशीत झाडाच्या मिरच्या तोडून आणलेल्या आहेत शेतातून. पाहू शकता अगदी तेजदार अशा कडक मिरच्या आहे मस्तपैकी. आणि मिरचीसुद्धा ही खायला खूप चवदार, चव आहे अगदीच अप्रतिम लागते. चला आता इथं या मिरच्या पूर्ण आपण निसून घेऊया. पहा, अक्षरशः तोंडाला चव नसली तर ह्या रेसिपीने नक्कीच चव येणार. मग चला, इथं भरपूर सारा लसूणही सोलून घेतला आहे. पाहू शकता. आपण दरवेळेस मिरच्यांचे प्रकार पाहतोयच, आज वेगळ्या पद्धतीने करून पाहूया. भरपूर सारा लसूण आणि भरपूर साऱ्या मिरच्या ह्या एकत्र केल्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता मिक्सरचा बाऊल. मिक्सरच्या बाऊलमध्ये हे संपूर्ण ओतून द्यायचे. पाहू शकता. एकही थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला हे आरबट चरबट असं वाटून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यात आपल्याला लसूण दिसला पाहिजे. पहा, जेवढा लसूण दिसन तेवढी ती मिरची खायला भारी लागणार बरं का. चला आता इथं कढईमध्ये तेलही ओतलं. पाहू शकतो तुम्ही. तेल अगदीच चांगल्या पद्धतीने तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. मस्त जिरी मोहरी कडून द्यायची. पहा, त्याच्यानंतर आपण तो जो खरडा केला आहे तो टाकायचा आहे. पहा, खमंग असा हा खरडा अक्षरशः परतून घ्यायचा. खरडा म्हणतात ना, तेलात टाकल्या जर ठसकला नाही तर अजिबात आपली मिरची तिखट नाही लागणार, काय नाही, आणि चवही त्याची खूप अप्रतिम लागणार. आता इथं मीठ टाकते. मीठ थोडंसं जास्त टाकायचं. मिरचीच्या खरड्याला मीठ कधीही थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे आपली मिरची अगदीच अप्रतिम अशी चवेने लागते. आता ही पूर्ण मिरची चांगल्या पद्धतीने मी मस्त परतून घेते. पहा, मस्त परतून घ्यायची. आणि पाहू शकता तुम्हाला त्याच्यात लसूणही दिसत असेल, लहान लहान, एकदम लहान लहान लसूण दिसतोय. आणि मिरची खायला खूपच टेस्टी. मिरची अक्षरशः तयार होत आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तरीही तिला आपण अजूनही परतूया. अक्षरशः महिनाभर टिकणारी ही मिरची आहे आणि खरंच कुठेही घेऊन जा, अक्षरशः तोंडाला चवच देणार बरं का. तुमच्या भाजीला सुद्धा मागे सारीन अशी ही मिरचीचा खरडा आहे. पहा, चला, मिरचीचा खरडा तयार झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते खाली घेऊन. पहा, आता शक्यतो प्लेटमध्ये काढणार होते पण नाही काढणार, मी त्याच्यातच ठेवणार आहे. पाहू शकता. मस्तपैकी खमंग अशी आपली मिरची ही तयार झालेली ही खरडा. मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच सांगा. पाहू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा, लसणाचे अगदी बारीक बारीक कणसुद्धा त्याच्यात तसेच आहे. आणि तसे जर राहिले तर आपली मिरची अक्षरशः अप्रतिम अशी लागते. मग कसा वाटला तुम्हाला आजची रेसिपी मैत्रिणींनो? बाय.